नमस्कार. मी गीता देभारे रायपुरे चंद्रपूर येथून बोलते आहे. बाबू आयटमच्या मंचावरून आपणा साऱ्यांचे हार्दिक स्वागत. आशिष देव यांच्या काजवा या पुस्तकासाठी मी त्यांचे अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना भरभरून शुभेच्छा देते. काजवा या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज मी माझ्या आयुष्यातील काही आठवणी तुम्हाला सांगणार आहे. तर रसिका हो, आपल्याला माहिती आहे की वाचन आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं असतं. वाचनाने मानवाचं जीवन समृद्ध होत असतं. वाचनाने ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. आपल्या प्रगल्भतेचा उच्चांक आपल्याला गाठता येतो. लहान असताना वाचनाची आवड ही मला नव्हती. आई वडील कमी शिकलेले, मग अभ्यास केला काय नाही केला काय त्यांना काही फरक पडत नव्हता, पण आम्हाला मात्र अभ्यासाची सवय होती. मग आर्थिक परिस्थिती जेमतेम बेताची म्हणून इतर पुस्तकं, अभ्यासाव्यतिरिक्त पुस्तकं घ्यायची आणि ती वाचायची हे काही जमत नव्हतं. 2 खोल्यांचं घर, त्यामध्ये आम्ही 5 भावंड ही आनंदाने नांदत होतो. परंतु लहान असताना रेडिओवर भक्तिगीतं आणि भावगीतं माझे वडील सकाळीच लावायचे. ती सुमधुर श्रवणीय अशी गीतं ऐकताना अगदी नवचैतन्याने तजेलदारपणा यायचा. म्हणजे खूप आल्हाददायी वाटायचं ते ऐकताना. ती रोज ऐकता ऐकता ती मुखपाठ झाली आणि रोज ती मी दिवसभर गुणगुणत राहायचे. तर मला एकदा असं वाटलं की ही तर इतकीच मोजकीच गीतं आपल्याला माहिती आहेत किंवा आपण म्हणतो, गातो. मग या व्यतिरिक्त ही गीतं आपल्याला गाता यायला हवी किंवा आपल्याला माहिती असायला हवी. त्यावेळेला माझ्या वडिलांना भजनाचा खूप छंद होता आणि माझ्या घरी दर गुरुवारला सत्संग व्हायचा. त्यामध्ये माझ्या वडिलांचे गुरुमंडळी, गुरुभाऊ हे सगळे यायचे आणि तिथे भजनाचा कार्यक्रम देखील व्हायचा. तर मी माझ्या वडिलांची भजनाची वही शोधली. ती वही शोधून त्यातली भजनं वाचली, नीट वाचली आणि ती गाण्याची हौस देखील पूर्ण करून घेतली. त्या सत्संगामध्ये एक भजन मला पण म्हणायचं असायचं आणि मला ते माझे वडील म्हणायला साथ द्यायचे, तर मी ते म्हणायचे. तर अशा प्रकारे मी त्या भजनांच्या माध्यमातून माझ्या वाचनाची सुरुवात झाली असावी असं मला वाटतं. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आम्ही सगळे शिकायचो. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये मला सगळे ओळखायचे, कारण त्यांना माहिती होतं हिला चांगलं भजन गाता येतं. तर जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असताना टुर्नामेंट गेली होती खेडेगावावर आणि तिथे गायन स्पर्धा होती आणि माझंच नाव त्यामध्ये आमच्या शिक्षकांनी दिलेलं होतं. तर त्यामध्ये मग मी पाठांतर केलेलं एक भजन गायलं. त्या भजनाचं चे शब्द असे होते की सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. तर हे भजन तेथील गावकऱ्यांना, त्या परीक्षकांना आणि आमच्या शिक्षकांना देखील इतकं आवडलं की त्याला पहिलं पारितोषिक मिळालं. आणि अशा प्रकारे गाण्याची देखील माझी हौस पूर्ण झाली आणि नावही झालं. तेव्हापासून सांगा मी काय करू हे शब्द घेऊन शाळेतली मुलं, शिक्षक मला हाक मारायचे, सांगा मी काय करू. कोणी डिवचायचे, कोणी चिडवायचे, तर कोणाला आनंद देखील व्हायचा. पुढे कोणती पुस्तकं वाचायची हे मला कळत नव्हतं. मग आणि परिस्थिती इतर पुस्तकं घेऊन वाचायची नव्हतीच, त्यामुळे मग शाळेतलीच पुस्तकं आपण चांगल्या प्रकारे वाचायची, नीट आपण अभ्यास करायचा, चांगल्या प्रकारे आपण ती वाचायची, जेणेकरून आपल्याला कायम स्मरणात राहील असा विचार मी केला आणि शाळेच्याच अभ्यासक्रमाची पुस्तकं वाचायला लागले. मग ही पुस्तकं वाचताना आम्ही 3 बहिणी, पण मोठी बहीण माझी आजीकडे राहायची. मग आम्ही दोघीच बहिणी त्या वाचनाचा आनंद घ्यायचो. म्हणजे घरात टीव्ही लागलेला असायचा, 2च खोल्या, एक किचन रूम आणि दुसरी मग आम्ही सगळेजण त्यामध्ये बसायचो. तर मग टीव्ही बंद करा या भांडणामध्ये आमच्या चर्चा,
मग आम्ही आतल्या रूममध्ये जाऊन बसायचं आईजवळ, मग आई पण आमच्या चर्चेमध्ये सहभागी व्हायची. तर ही पुस्तकं वाचत असताना एखादा शब्द आम्हाला आवडला, एखादा परिच्छेद आवडला किंवा एखादं वाक्य आवडलं, तर ते आम्ही परत परत वाचायचं किंवा एकमेकांना वाचून दाखवायचं, आणि किती छान ना हे वाक्य आलेलं आहे, किती छान यामध्ये लिहिलेलं आहे असं आम्ही सांगायचो. मग त्यावर चर्चा करायचो. चर्चा केली की ती गोष्ट किंवा ते वाक्य किंवा तो परिच्छेद किंवा तो विचार आमच्यामध्ये इतका इतका दृढ व्हायचा की आम्ही तो कधीच विसरायचो नाही. तर अशा प्रकारे मला असं वाटतं की त्यातूनच आकलन वृत्ती ही आमची वाढली असावी. नंतर मी पुढे सिटी कन्या शाळेमध्ये गेले, हॉस्टेलला राहायला लागले. म्हणजे 7वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आणि त्यानंतर 8वी पासून हॉस्टेलला. तर हॉस्टेलमध्ये ज्या मुली अभ्यास करायच्या त्यामध्ये ते मोठ्या वर्गाच्या मुली, म्हणजे फर्स्ट इयर, तर कोणी सायन्सला आहे, कोणी आर्टला आहे, कोणी कॉमर्सला आहे, कोणी आणखी डॉक्टर म्हणजे MBBS करत आहे, कोणी PMTची परीक्षाच देत आहे. अशा वेगवेगळ्या व्हेरायटी होती तिथे मुलींची, म्हणजे शिक्षणाची मुलींच्या. तर ती वेगवेगळी पुस्तकं वाचायची त्यावेळेला. ती वाचल्यानंतर जसं मराठी वाङ्मयाची पुस्तकं आहेत, वासी मर्ढेकरांची आहे, केशवसुतांची आहे, वि स खांडेकरांची आहे, ही मोठी मोठी नावं, म्हणजे यांचे सगळ्यांचे पाठ, यांच्या कविता ह्या मला होत्या. पण पण नेमकी ही माणसं कोण आहेत, ह्या माणसांनी नेमकं काय लिहिलेलं आहे, या मुली इतक्या चर्चा का करत आहेत, या सगळ्या गोष्टींकडे माझं विशेष लक्ष असायचं. मग हॉस्टेल ते शाळा असा माझा तो रोजचा दैनंदिन प्रवास होता की हॉस्टेलमधून शाळेत जायचं आणि शाळेतून हॉस्टेलमध्ये यायचं. तर शाळेमध्ये काय व्हायचं आणि हॉस्टेलमध्ये काय व्हायचं ह्या सगळ्या गोष्टींकडे माझं लक्ष असायचं. तर हॉस्टेलमधल्या मुलींच्या पुस्तकांवरच्या चर्चा आणि शाळेमध्ये शिक्षकांनी शिकवलेलं आणि आम्ही विद्यार्थ्यांनी काय शिकलेलो आहोत ते घरी येऊन परत वाचायचं, आणि त्याच्यावर मग माझ्याच वयाच्या किंवा माझ्याच वर्गातल्या मुलीशी चर्चा करायच्या. ह्या चर्चा खूप महत्त्वाच्या होत्या माझ्या आयुष्यामध्ये. अजूनही चर्चा घडतात आहे आणि या चर्चेतूनच मी शिकते आहे असं मला वाटतं. पण या चर्चा फक्त वाचनानेच होत आहेत. कारण एखादं पुस्तक वाचलं, एखादी कविता वाचली, एखादा लेख वाचला किंवा वृत्तपत्र वाचलं तरीही चर्चा करणं हा माझा स्वभाव झालेला आहे असं मला वाटतं. तर सिटी कन्या शाळेमध्ये असताना आम्हाला पत्रंगे सर मराठी शिकवायचे. मराठी शिकवत असताना त्यांनी शिकवलेली मराठी ही मला खूप चांगल्या प्रकारे समजायची. आणि माझी आई मला 7व्या वर्गामध्ये वगैरे पत्र लिहायला सांगायची. तिला तिच्या भावाला पत्र लिहायचं असेल, तिला तिच्या नातेवाईकांना पत्र लिहायचं असेल तर ती मला लिहायला सांगायची. मग त्यामुळे काय व्हायचं की, आणि माझ्या आईला शब्द कसे जुळवायचे, वाक्यरचना कशी करायची, आणि एखादा म्हणजे शब्द जुळवून एखादी ओळ कशी तयार करायची हे तिला जमायचं. तर ते मलाही कळायला लागलं हळूहळू की आपण ते कसं लिहायला पाहिजे. तर 9व्या वर्गात असताना मराठीचा पेपर मी सोडवला होता आणि तो पत्रंगे सरांनी चेक केला होता. तो चेक करत असताना त्यांनी तो नीट वाचला, पुन्हा पुन्हा वाचला, आणि विशेष म्हणजे तो पेपर त्यांनी सगळ्या शाळेतल्या शिक्षकांना दाखवला. शाळेमध्ये 3 शाळा होत्या तिथे, हिंदी सिटी, मराठी सिटी आणि सिटी कन्या. या तिन्ही शाळेतल्या शिक्षकांना दाखवला की बघा या मुलीने किती छान पेपर लिहिलेला आहे. सगळ्यांनी तो पेपर वाचला आणि सगळ्यांनी कौतुक केलं. हे मला मी 10वीत गेल्यानंतर जेव्हा सरांनी एकदा पिरियड ऑफ असताना जेव्हा सर आमच्या वर्गात आले आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की देव्हा रे, तू जो पेपर सोडवला होता ना मराठीचा 9व्या वर्गात, तो पेपर इतका छान होता की मी सगळ्या शिक्षकांना दाखवला. आणि विशेष म्हणजे मला याचं आश्चर्य वाटलं की इतकी लहान मुलगी इतका छान पेपर सोडवते, म्हणून मला तुझं फार कौतुक वाटलं. ते आज मला तुला सांगायला यावंच लागलं. आणि ते ऐकून मला इतका आनंद झाला, खूप आनंद झाला. म्हणजे तो आनंद मला स्वतःला म्हणजे शब्दात व्यक्त सुद्धा करता येत नाही अजूनही, इतका आनंद झाला. त्यानंतर मी काही पुस्तकं, जसं छोटी छोटी पुस्तकं मिळायची पहिले, व्याकरणाची पुस्तकं किंवा छोटी गाण्यांची पुस्तकं, कार्यानुभवाची पुस्तकं, ही सगळी पुस्तकं वाचायची. मी सगळी पुस्तकं वाचायचं ठरवलं होतं, कारण त्यामधून आपल्याला काहीतरी माहिती मिळते, व्याकरणाची माहिती मिळते. त्यामुळे मला मराठी व्याकरणाची मला वाटतं बऱ्यापैकी जाण आलेली असावी व्याकरणाची पुस्तकं वाचल्यानंतर. अलीकडे मागच्या वर्षी मला आशिष देवांनी देखील एक व्याकरणाचं पुस्तक दिलं. तेही व्याकरणाचं पुस्तक अतिशय महत्त्वाचं माझ्यासाठी ठरलं.
आणि आजही कुठली गोष्ट मला जर खटकली किंवा एखाद्या शब्दाबद्दल मी सशंक असले तर त्यावेळेला मी त्या पुस्तकामध्ये बघते आणि आपली शंका दूर करते. तर अशा प्रकारे मी वेगवेगळी पुस्तकं वाचली शालेय अभ्यासक्रमातली, जी माझ्या शाळेसाठी किंवा माझ्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण होती. हळूहळू मी शाळेमध्ये रमत असताना इतर पुस्तकांकडे दुर्लक्ष केलं आणि मग मी जेव्हा DEDला आले 12वी नंतर, त्यावेळेला मला असं जाणवलं की मुली खूप अभ्यास करतात, खूप अभ्यास करतात. शाळेमध्ये शिक्षिका पण सांगायच्या, आम्हाला भैसारे मॅडम होत्या, नखाते मॅडम होत्या, त्या आम्हाला नेहमी सांगायच्या की तुम्ही शाळेची तर पुस्तकं वाचात, पण या व्यतिरिक्त इतर जी पुस्तकं आहेत, इतर लेखकांची जी पुस्तकं आहेत किंवा कॉलेजमधल्या पुस्तकाच्या मागे जी संदर्भ सूची दिलेली आहे, त्या संदर्भ सूचीमध्ये त्या लेखकांची पुस्तकं, त्यांची नावं दिलेली आहेत, ती देखील तुम्ही चाळा, ती देखील तुम्ही वाचा. त्याने तुम्हाला या विषयासंदर्भात अजून ज्ञान मिळेल आणि इतरही ज्ञान तुमचं वाढेल. तर आम्ही तसं करायला लागलो. तर कॉलेजमध्ये लायब्ररी आम्हाला ओपनच होती, त्यामुळे त्या लायब्ररीत जाऊन पुस्तकं काढायची, पुस्तकं वाचायची. विशेष म्हणजे तिथेच ग्रुप करून वाचायची आणि त्यावर चर्चा करायची. चर्चेने ज्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत तो विषय आपल्या मनामध्ये दृढ होतो आणि त्या विषयाच्या अनुषंगाने आलेल्या अनेक गोष्टी आपल्याला कळतात. तर अशा प्रकारे आम्ही 7-8 मुलींचा ग्रुप बसायचो लायब्ररीमध्ये आणि अभ्यास करायचो. त्यानंतर मी नोकरी करत असताना सर्वात पहिलं पुस्तक मला विवेक पत्तीवर सरांनी वाचायला दिलं आणि ते होतं एक होता कारवर. ते पुस्तक वाचलं आणि मला असं वाटलं की खूप महत्त्वाचं असतं वाचणं आणि या वाचनाने आपण घडत असतो, याची जाणीव मला ते एक होता कारवर वाचल्याने झालं. ते पुस्तक मी वाचलं. खूप असं खूप कळत नव्हतं, पण तरीही जे कळत होतं ते मी घेत होते. त्यानंतर परत एकदा मी ते पुस्तक वाचलं 2 वर्षांनी. तेव्हा मला कळायला लागलं की पुस्तकं ही आपल्याला परफेक्ट वाचायची असतात. परफेक्ट म्हणजे ती मन लावून वाचायची असतात आणि ती वाचली की ती कायम स्मरणात राहील अशा प्रकारे आपण ती आत्मसात करायची असतात. या वाचनाने मग मी हळूहळू साहित्याकडे वळायला लागले. पतरंगे सरांनी आम्हाला एक कविता सांगितली होती की नैन ही नको राह दिखा प्रभु, पग पग ठोकर खाऊ मैं, तुम्हारे नगरिया की कठीण डगरिया, चलत चलत गिर जाऊ मैं. या कवितेने, ही कविता त्यांनी इतकी सुंदर, इतकी चांगल्या प्रकारे आम्हाला समजावून सांगितली होती की ती कायम स्मरणात राहिली आणि त्या कवितेने मला सांगितलं की तू लिहू शकते, तू बऱ्यापैकी लिहू शकते. आणि मग माझा साहित्याकडे कल वळला आणि मी टला लावून चारोळ्या लिहायला लागले. ज्या वेळेला DEDमध्ये होते त्यावेळेला DEDमध्ये असताना कुठलेही कार्यक्रम किंवा कोणतेही उपक्रम घ्यायचे असले तर संचालन करायचं आणि संचालनामध्ये चारोळ्यांचा समावेश करायचा आणि विशेष म्हणजे आपल्या स्वतःच्या लिहिलेल्या चारोळ्यांचा समावेश करायचा असं मी ठरवलं होतं आणि मी ते केलं. त्यांनी काय झालं की आणखी शब्दांची भर पडत गेली, वाचनही वाढत गेलं. त्या अनुषंगाने पुन्हा चारोळ्या तयार करणे आणि पुन्हा पुन्हा वाचणे हा क्रम होत राहिला. तर DEDमध्ये असताना एक सुंदर विषय आम्हाला होता कृती संशोधन म्हणून. त्या विषयामध्ये त्यामध्ये एखादा विषय घेऊन आम्हाला संशोधन करायचं होतं. तर हे संशोधन करताना प्रत्यक्ष त्या विषयासंदर्भातली सगळी पुस्तकं वाचायची, त्यावर विचार करायचा, त्यावर चर्चा करायची. त्या विषयासाठी आपण हीच पुस्तकं का वाचतो आहोत किंवा हा विषय घेण्यामागे आपले उद्देश काय आहे, यातून आपल्याला काय निष्पन्न होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अहवाल लिहायचा होता. तर ह्यासाठी आम्ही अनेक संदर्भ ग्रंथ वाचले आणि त्याचा अभ्यास केला, त्याची चर्चा केली. त्यातूनही विद्यार्थ्यांमध्ये काय सुधारणा केली पाहिजे किंवा त्या अनुषंगाने आपण कोणकोणते उपाय योजले पाहिजे या सगळ्या गोष्टींची माहिती मिळाली. तर वाचनाने
विविध प्रकारच्या कल्पना आपल्याला सुचतात, विविध प्रकारच्या जाणीवा आपल्यामध्ये निर्माण होतात, हे तेव्हा मला जाणवलं. त्यानंतर मला वाटतं 2014 साली सूर्यवंश चंद्रपुरातली नामवंत संस्था आहे, त्या संस्थेशी जोडले आणि त्या संस्थेने मला बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्या संस्थेमध्ये मला अनेक माणसं भेटली, त्यातीलच एक आशिष देव देखील आहे. त्या संस्थेमध्येच मला ते भेटले आणि आशिष देवांचा एक चांगला गुण आहे की कोणी आपल्याला पहिल्यांदा भेटलं किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपल्याला वाटतं की त्यांना आपल्याला हे पुस्तक द्यायला पाहिजे किंवा तिला संचलनामध्ये आवड आहे तर तिला संचलनाची पुस्तकं दिली पाहिजे किंवा तिला वाचनामध्ये आवड आहे तर इतर कोणतीही पुस्तकं तिला आपण दिली पाहिजे किंवा तिला जर वाटत आहे की तिने लेख लिहिले पाहिजे, ललितच्या अंगाने ती वळत आहे तर त्या व्यक्तीला आपण तशा प्रकारची पुस्तकं दिली पाहिजे. तर ह्या प्रकारची पुस्तकं आशिष देव त्यांना देत असतात. म्हणजे हे प्रत्येकासाठीच आशिष देव पुस्तकांचा खजिना प्राप्त करून देतात, मिळवून देतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ती मला खूप आवडते. आणि त्यासोबतच ते डायरीही देतात, पेनही देतात. म्हणजे तुम्ही हे वाचा आणि तुमच्या हाताने त्या लेखणीने तुम्ही त्या कागदावर लिहा, तुम्हाला वाटतं ते लिहा, तुमचं मनोगत लिहा किंवा तुम्हाला वाटतं ते लिहा. तर ही एक चांगली गोष्ट आहे. त्यामध्ये मला आशिष देव देखील भेटले. त्यानंतर त्या विविध मग इथून जो साहित्याचा प्रवास सुरू झाला तर मी कविता लिहायला लागले, कविता जाणून घ्यायला लागले, खूप साऱ्या कविता वाचायला लागले. जसं मर्ढेकरांची कविता, हे पुस्तक मला वाटलं की आपण हे मर्ढेकरांची कविता वाचावी म्हणून हे पुस्तक मी घेऊन आले. इंद्रजित भालेराव मला वाचायला म्हणजे माझ्या उत्सुकतेने मला भाग पाडलं. कारण हे इंद्रजित भालेराव यांचं पुस्तक असं आहे की हे पुस्तक मला असं वाटतं की माझ्याच जाणीवा याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. शेती माती यांची नाळ तर जोडल्या गेलेलीच आहे, पण त्यांचं एकंदरीत जे आयुष्य त्यांनी या कवितांमध्ये रेखाटलेलं आहे ते आयुष्य आणि माझं आयुष्य मला हे एकच वाटायला लागलं. इतक्या ताकदीच्या या कविता याच्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या मला खूप भावल्या. त्यानंतर यवतमाळच्या अखिल भारतीय संमेलनामध्ये पुण्यातले आळेफाटा इथले कवी प्राध्यापक जयसिंग गाडेकरांनी मला हे दुर्गा भागवतांचं पुस्तक दिलं. त्याच्यामध्ये त्यांच्या साहित्याचं निर्मिती जी आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याबद्दल शोभा नाईक यांनी खूप छान लिहिलेलं आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांची ओळख करून दिलेली आहे आणि ती ओळख करून देताना त्यांनी इतक्या छान प्रकारे ते सांगितलेलं आहे की मला त्यातली बरीच पुस्तकं वाचावं असं वाटलं आणि मी ती शोधते आहे. ते मिळवण्याचा मी प्रयत्न देखील करते आहे. जसं त्यांचं बुद्धाचं तत्वज्ञान किंवा बुद्धावर लिहिलेलं ललित लेखन जे आहे, महाभारतातील स्त्रियांवर लिहिलेलं ललित जे आहे किंवा रुक्मिणी कृष्ण आणि रुक्मिणीवर किंवा राधेवर लिहिलेलं जे आहे ते सुद्धा वाचण्याची मला उत्सुकता वाटली. त्यानंतर मी ब्र ही कादंबरी वाचली. म्हणजे यामध्ये आदिवासी स्त्रियांचं आयुष्य, त्यांच्या जाणीवा, त्यांच्या गरजा काय आहे, त्यांच्या समस्या कोणत्या, ज्या नवऱ्याने बाईला सोडून दिलेलं आहे, बायकोला सोडून दिलेलं आहे, तिच्या समस्या कोणत्या, तिच्या अडचणी कोणत्या, त्याचप्रमाणे विधवा स्त्रियांच्या अडचणी कोणत्या, या सगळ्या गोष्टीचा आढावा या पुस्तकामध्ये घेतला गेलेला आहे आणि तो इतक्या चांगल्या प्रकारे घेतला गेलेला आहे आणि की तो तुम्ही एकदा वाचल्यानंतर विसरू शकत नाही. अगदी गमती जमतीपासून तर गंभीरतेकडे जाणारी ही कादंबरी आहे की स्त्रियांनी कसं वागावं आणि कुठे कुठे त्यांची अवहेलना होते, कुठे कुठे त्यांना समस्या येतात, या सगळ्या गोष्टीचा आढावा याच्यामध्ये घेतलेला आहे. याने काय होतं की आपल्या विचारांमध्ये भर पडते, आपल्या विचारांमध्ये प्रगल्भता येते आणि एकंदरीत या सगळ्या वाचनाने मला माझ्या कल्पना, माझ्या जाणीवा, माझ्या आयुष्यातील समस्या शब्दांमधून मांडण्याची ताकद माझ्यामध्ये निर्माण झाली. खरं तर बऱ्याच कविता असो, ललित असो किंवा लेख असो, हे मला जास्तीत जास्त किचनमध्ये सुचत असतात. तर त्यामध्ये विशेषतः पोळ्या लाटताना मला त्या सुचत असतात. पोळ्या लाटताना जसं ते लाटणं गरगर फिरत असतं तसं माझं विचारचक्र देखील गरगर फिरत असतं आणि मग मी ते वाचलं होतं. त्या संदर्भात मला हे आठवलं किंवा एखादी गोष्ट वाचताना किंवा एखादं पुस्तक वाचताना एखादा शब्द त्याच्यामध्ये मला आवडला किंवा त्या शब्दाच्या संदर्भात आणखी वेगळी कल्पना, वेगळा विचार माझ्या डोक्यात आला की मी तेव्हाच्या तेव्हा
टिपून घेते, कारण ते तेव्हा जर टिपलं गेलं नाही, तेव्हा जर लिहिलं गेलं नाही, तर ते नंतर कधीच आठवत नाही, ते निसटून जातं. तर हे निसटणारे असे अनेक शब्द, अनेक विचार निसटणारे देखील माझ्याकडनं गेलेले आहेत आणि अनेक विचार हे माझ्या आत देखील आलेले आहेत, माझ्यातून बाहेर देखील पडलेले आहेत शब्दांच्या माध्यमातून. तर हे सारं मला वाचनाने दिलेलं आहे. त्यानंतर मला असं वाटलं की आपण फक्त इतर म्हणजे मोठमोठे कवी, मोठमोठे लेखक हे तर वाचायला हवेच, पण या व्यतिरिक्त आपण आपल्या गावातले कवी, आपल्या गावातले लेखक काय लिहित आहेत ते देखील वाचायला हवं. म्हणून मग मी डॉक्टर पद्मरेखा धनकर यांचं फक्त सैल झालाय दोर हे पुस्तक वाचलं. इरफान शेख यांचं माझ्यातला माणूस माझ्यातला कवी मरत चाललाय हे पुस्तक वाचलं. त्यानंतर किशोर कवठे यांचं गाव सुकतं, अलीकडे आलेलं दगान हे देखील वाचलं. याच्यातनं मला असं जाणवलं की आत्ताचे कवी म्हणजे आपल्या गावातले कवी काय लिहित आहेत आणि आपल्याला काय लिहायला पाहिजे, आपण कुठे चुकतो आहोत, आपल्या जाणीवा कुठे कमी पडत आहेत, किंवा आपण कुठे कोणत्या प्रतिमा वापरायला पाहिजे, कोणती प्रतीकं वापरायला पाहिजे, कोणत्या विचारांच्या माध्यमातून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी मला लक्षात यायला लागल्या. तर अशा प्रकारे हा माझा आयुष्याचा वाचनाचा प्रवास आहे, जो मला आणखी पुढे न्यायचा आहे. आता तर मी म्हणजे बरीच कमी पुस्तकं वाचलेली आहेत. मला हा वाचनाचा साठा माझ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात साठवून घ्यायचा आहे. या वाचनाने मला अतिशय व्यापक विचाराने प्रगल्भ केलेला आहे असं मला वाटतं. म्हणजे माती आणि पाणी याचा संबंध फक्त माती आणि पाणी यापुरता नसून तो व्यापक असा आहे, हा विचार मला वाचनाने दिलेला आहे. या वाचनाने अनेक गोष्टी माझ्यातल्या म्हणजे मी तापट स्वभावाची होते, तर वाचनाने मला जरा सौम्य केलेलं आहे, माझ्यामध्ये शांतता निर्माण झालेली आहे आणि आतल्या आत एखादी घटना घडल्यावर जो आक्रोश, जो आकांत निर्माण होतो, तो मी लेखणीच्या माध्यमातून प्रसवते किंवा लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करते. त्यामुळे ही शांतता माझ्यामध्ये आलेली असावी असंही मला वाटतं. तर हा प्रवास, ही सौम्यता आणि ही वाचनाची आवड अशीच माझी कायम राहावी असंही मला वाटतं. या प्रसंगी मी एवढंच म्हणेन की वाचन हे आपल्याला घडवतं, आपल्याला एखाद्या गोष्टीचा विचार करण्यासाठी ताकद देतं. त्याचप्रमाणे विविध गोष्टींची कारणमीमांसा, एखाद्या विचाराची कारणमीमांसा करण्यासाठी आपल्याला मदत करते वाचन. आपल्यामध्ये जाणीवा निर्माण करण्याचं सामर्थ्य वाचन आपल्याला देतं असं मला वाटतं. तर या प्रसंगी परत एकदा मी आशिष देव यांना शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.